अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची गटनेतेपदी निवड झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे गट नोंदणी करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जातील नावांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या होत्या। 2 वेळा त्रुटी काढल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जिल्हा परिषदेवर टीकेचा बाण सोडला होता। त्यानंतर तिसऱ्यांदा सोमवारी गट नोंदणीसाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील नेतेही दाखल झाले होते। 3 हेलपाट्यानंतर अखेर राष्ट्रवादीची गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांच्या नावाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली। मात्र यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तम्मनगोंडा रवी पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नूतन जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य 2 वेळा गट नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते। पहिल्या वेळी नावामध्ये काही बदल असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले, त्यामुळे अर्ज बदलून आणण्याच्या सूचना केल्या होत्या। त्यामुळे गट नोंदणीशिवाय परत फिरावं लागलं होतं। गत आठवड्यात गट नोंदणीसाठी प्रयत्न सुरू होते, मात्र नोंदणी करण्यास जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली गेली। जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे, त्यामुळे ते टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला होता। या पार्श्वभूमीवर सोमवारी गटनोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांसह जिल्ह्यातील नेतेही उपस्थित राहिले। सर्वजण जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली।